AR News 24. रातोळी येथील श्री रोकडेश्वर महाराज यात्रा महोत्सवाला आजपासून प्रारंभ. नांदेडच्या नायगाव तालुक्यातील रातोळी येथील ग्रामदैवत श्री रोकडेश्वर महाराज यांच्या वार्षिक यात्रा महोत्सवाला आजपासून भक्तिभावपूर्ण वातावरणात प्रारंभ होत आहे. 166 वर्षापासून चालत आलेली परंपरा आजही गावकऱ्यांनी जपली आहे. या सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचा पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा समितीने केले आहे. लोकेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन आजूबाजूच्या पंचकोशीतील श्री लोकेश्वर यात्रा ही मोठी भरते. सगळ्यांनी यात्रेच्या येऊन तर देवाचं दर्शन घेऊन कुस्त्याची व कला महोत्सवाचा लाभ घ्यावा ही विनंती करतो. लोकडेश्वर यात्रा महोत्सव 2026 दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्या गावची यात्रा गेल्या 26 तारखेपासून भरलेली आहे. 26 तारखेपासून भजन कीर्तन महाप्रसादाचा कार्यक्रम दररोज आमच्या इथे गावकऱ्यातर्फे होत आहे. तरी उद्यापासून 1 तारखेपासून आमच्या इथे संध्याकाळी नयनरम्य आतिषबाजी, 2 तारखेला जंगी कुस्त्याचा फड आणि 3 तारखेला रातोळी येथे प्रसिद्ध असलेली लोककला व लावणी महोत्सव असतो. या लावणी महोत्सव व या भरपूर आपण रातोळीकरांनी ठेवलेल्या कार्यक्रमाचा आस्वाद या पंचक्रोशीतील सर्व लोकांनी घ्यावा ही एक गावकरी म्हणून माझी नम्र विनंती आहे. लोकेश्वर यात्रा महोत्सव रातोळी यांचं आयोजन गावकऱ्यातर्फे भरपूर प्रमाणात करण्यात आलेलं आहे. पहिल्या दिवशी म्हणजे 1 तारखेला संध्याकाळी आतिषबाजी, 2 तारखेला भंडारा, 2 तारखेला सार्वजनिक कुस्त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 3 तारखेला सार्वजनिक कला महोत्सव, लोककला व पारंपरिक पद्धतीने लावणी महोत्सव करण्यात येत आहे. तरी शाळेतील विद्यार्थ्यांनी यामध्ये अवश्य लाभ घ्यावा ही विनंती.